नमस्कार guys, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आपण चाललोय ग्रँड गरबाला. आपण कॉलेजच्या आपल्या शाळेच्या मित्रांसोबत गरबा खेळायला फुल क्रेझी आहोत. आज थांबायचं नाही, ट्रॅफिक जाम करायचं आहे. 12 वाजेपर्यंत गरबा आहे, लास्टचा दिवस आहे म्हणून. तर फुल ऑन डान्स करायचा आहे. आणि वरून सफेद कपडे घातले तर जपून जरा करावं लागेल, नाही तर अरे कसल्या जपून मजा करायची भाई, फुल ऑन नाचायचं. काहीच मला कळत नाही. परवा आम्ही गरबा खेळायला गेलो, प्रचंड पाऊस होता, बेकार पाऊस होता, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. काल आम्ही गेलो नाही तर काल शून्य पाऊस, बिलकुल पाऊस नव्हता, एकदम आभाळ मोकळं असं सूर्य निघाला होता भाई. आणि आज गरबा खेळायला चालू शेवटच्या दिवशी तर परत पाऊस. हे देवा, तुमची काय इच्छा आहे? तरी आपण थांबायचं नाही बाई. पाऊस येऊ दे, वादळ येऊ दे, हे येऊ दे, ते गरबा फुलून खेळायचं, थांबायचं नाही. आजारी पडलो तर पडलो, आता काय परीक्षा झाली, युथ झालं, आता फुलून गरबा खेळायचा आहे बाई. ये आलं जब लाईफ भी मांडू तो क्या करायचं मांडू आहे. दुसरं सिग्नल आहे, दुसरं सिग्नल लागलं आहे मला. तेव्हापासून मी सिग्नलमध्येच उभा आहे. काहीच आज हाऊसफुल आहे. हाऊसफुल होण्याआधी आज जाऊयात, जागा पकडून ठेवूयात, बाकीचे येतील. आपल्याला खेळायचं गरबा, एकटा खेळणार भाई, कोणी आलं नाही तरी चालेल. आलो क्या हुआ? बहुत गर्दी हर साल रहता है. मला शोधतोय, आज भेटतील आज. इकडे बघ, हे बघ कानात वाला ना. ऐकत नाही. या इस गर्दी, या गर्दीमध्ये आपल्याला गरबा खेळायचं. काय बोलायचं तुला? स्टेजवरती खेळतो ते बोलतोय. मन भरलं काय मन भरलंय. ब्रेक आहे आता सध्या, त्यामुळे इथे जरा गाणं थांबले. आता जागा शोधूयात भाई, नाही तर उभं नाचावं लागेल. सेल्फी सेशन चालू. क्या बोलते? फोटो क्रेजी आला आपला. एक तो कालचा ब्लॉग एडिट झालाय, तो येईल आज नाही येणार. आज आलाय ना ब्लॉग आना चाहिए. अरे भाई आज ब्लॉग आना चाहिए गाइस. येतोय 5x. अरे जास्त लांब केला. अरे ऑलरेडी 4 ब्लॉग पडलेत एडिट करून टाकायचे. नवरात्रि का मांगता है ब्रो? अरे नवरात्रि का स्पेशल ब्लॉग है ब्रो. अभी थोड़ा माहौल शांत होने थे ना, फिर लोग पब्लिक घर जाके ब्लॉग देखेगी. ए विभूती, मुलगी झाली. मुलगी मेकअप करून आले. आणि पॅन्ट शर्ट वरती यायची, आज फुल घागरा चोली. इथे काय ते टॅटू काढले ना, टॅटू दाखव. टॅटू आई शपथ ऐकत आहे. आज फुल 4-5 पोरं तर घरी घेऊन जाणार आहे. कपडे गेले नाचायचं. हे देखो, ठीक आहे, इकडून मस्त सजून आलाय. खाली बघा, खाली ट्रॅक पॅन्ट टाकले अक्षरशः, कुर्त्याच्या खाली ट्रॅक पॅन्ट. अरे हे बघ, ट्रॅक पॅन्ट टाकून तो आप एंजॉय
हॅलो गाईज, वेलकम बॅक गाईज. तर आता रात्रीचे 3 वाजले. 3 दिसतंय की नाही? 3 वाजलेत आणि आता मी घरी चाललोय गाईज. शाळेचे मित्र भेटतात ना की क्रेझी मावलो होतो मी. इथे 12 वाजता गरबा खेळून आलो होतो बिल्डिंगच्या खाली. तर अथर्वचा कॉल आला, कुठे आहेस बोलतोय. मी बोलो पोहोचलो घरी. बोलते मला माहित नाही, मी घ्यायला येतोय, आपण खायला चाललोय. रात्रीच्या 1:30 वाजता आम्ही खायला गेलो. खाऊन आता 3 वाजता घरी चाललो. आता मम्मी माझी लावणार आहे, वाट लावणार आहे. चला गाईज, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय कमेंट मध्ये कळवा. तोपर्यंत शुभरात्री. आणि महत्वाचं म्हणजे उद्या दसरा आहे, तर उद्या सर्वात पहिले गाडी धुवावी लागेल, मग हार आणावा लागेल. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे की आत्ताच सगळं काम करून घेतो, उद्या उठल्या उठल्या शिव्या गाण्याची गरजच नाही. तर गाईज, आजचा आउटफिट कसा आहे, एकदम क्रेझी ना. 4 लोकांनी कॉम्प्लिमेंट दिले, 4ही मुलीने. चला गाईज, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पावळाट 3 वाजलेत रात्रीचे. अरे इथे आलो होतो मी. मित्र बोलले मला माहित नाही, मी घ्यायला येतो, आपण परत भेटत नाही. गुड नाईट. घे पप्पी घे. घेतली. गाईज माझ्या बहिणीला पप्पी माझ्या बहिणीला पप्पी आवडत नाही. मम्मी मागे लागायची, जबरदस्ती पप्पी दिली. माँ है वो माँ. हॅरेसमेंट हो रहा है गाइस मेरे साथ. हॅरेसमेंट क्या, माँ ने पप्पी दी है. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा. गाईज सोना क्या सोना कर. झोपे ते मी 3 वाजता झोपले, अजून झोप पूर्ण झाली नाही. मला सोनं घ्या सोन्यासारखं राहा. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या गपने तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. लव यू गाईज. सोनं घे, राहा आणि सोन्यासारखं चढा. पित्तल नको बनवू. हाड. नमस्कार गाईज, अनदर डे सेम ब्लॉग. तर डान्स असा करा की तुम्ही आजारी पडले पाहिजे. जर तुम्ही आजारी नाही पडलात तर तुम्ही नाचलाच नाहीत. काल एवढा सुटून नाचलो की पायाचं सालपट निघालंय, पाय सुजलाय थोडासा आणि अख्खं अंग दुखतंय. और नाच भाई. एक ऑर्डर द्यायला जायची होती, तर मम्मी बोलली, मी बोललो ना मम्मी पाय दुखते, चालता येत नाही, तू जाशील का. मम्मी बोलली आज मित्राने बोललो डान्स करायला, तर एका पायावर तू जाशील, लंगडत नाचशील. बात तो सही की उसने. देखो इसका एटीट्यूड है लगे. ए यार ये कच्चा हटाया करो यार, वीडियो ब्लॉग नहीं कर पाता, घर पे कच्चा लटके रहते इधर उधर. गाईज खरं बोलतात की कधी पण काही बोलत असाल तर विचारपूर्वक बोला. 100 वेळा विचार करा. आपल्या जिभेवरती कधी सरस्वती असेल काय सांगता येत नाही. मी आत्ता जस्ट व्लॉग एडिट करत होतो आपला कालचा. तेव्हा एडिट करताना मला एक क्लिप सापडली. त्यात मी बोललो होतो की फुल ऑन गरबा खेळायचा, माहोल क्रिएट करायचा. आजारी पडलो तरी काय हरकत नाही, आता काय काम नाही. पडलो आजारी. दाखवतो तुम्हाला क्लिप टाकेल मी ते. गरबा फुल ऑन खेळायचं थांबायचं नाही. आजारी पडलो तर पडलो. काय जाऊ द्या. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, जितकं होईल तितकं शेअर करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा. बाकी लव यू गाईज.